हॅलो मित्रांनो, नमस्ते. आम्ही होते आमच्या ताईच्या घरी की आम्ही मटणचं भाजी करू लागल्या. बघू शकता की आपण मी बरोबर मिक्स करून घ्यायले. पहिला कांदा टाकलेला आहे, नंतर अद्रक लसूणचं पेस्ट चांगलं मिक्स करून घ्यायला. बघू शकता. अजून घ्यायले आता कांद्याचं पेस्ट घ्यायले थोडं. बघू शकता की आपण बरोबर मिक्स करून घ्यायलं. माझी आई मी आणि माझी ताई करू लागलं होती मटणची भाजी. हे बघू शकता की मटण इथं ठेवलेलं आहे. मसाला ते बरोबर आहे. बघू शकता की माझं रियांश बी बरोबर घालून घ्यायला इथं. मी इथून दूर चालला थोडं बाळ होता म्हणून थोडं बरोबर धरलं नाही मोबाईल. बघू शकता आपण बरोबर शिजून घेतलेलं आहे. बरोबर मिक्स करून घ्यायला आहे माझं रियांश. थोडं बाळ होता माझ्याकडून म्हणून मी परेशान झाले होते मोबाईल पकडायला. बघू शकतो सर्वजण थांबलेले आहे इथं. चांगलं शिजून घेतलेलं आहे. अजून थोडं शिजून घ्यायचं आहे. आता लाल मिरच आलेलं आहे. मिक्स करून घेते बरोबर. 3 चमचा टाकायची माझी आई. कारण की मटण थोडं जास्त होतं म्हणून एवढं मिरच टाकलेलं आहे. पण आता याची कोथिंबीर टाकलेलं आहे. थोडं लाल मिरच टाकलेलं आहे. थोडा एक कोथिंबीर टाकलेलं आहे. आता मटण आहे बघू शकता आपण. व्यवस्थित माझी आई टाकायची मटण. आता मिक्स करून घ्यायचे. चला मिक्स करून घेते. थोडा आलं खोबऱ्याचं पेस्ट आहे तळून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक.